शांभवी, तुझ्या आईने तुला स्वयंपाक करायला नाही शिकवलं? बेबी, मी तुला खूप शिकवायचा प्रयत्न केला ग, पण काही उपयोग नाही. पालथ्या घड्यावर पाणी. अगं, अन्नावर बसलीयस, निदान अन्नाचा अपमान तरी करू नये. साधी गोष्ट माहित नाही का ग तुला? अगं, घरात नवीन सून आलीये, तिने काहीतरी छान बनवलंय, त्याला प्रोत्साहन द्यायचं, त्याचं कौतुक करायचं. ते नाही, फक्त उणी डोळी काढ. वाव, वहिनी, अगं भाजी किती कमाल झालीये. खूप खूप मस्त झालीये, अगदी आईसारखी चव आहे. खाऊन बघ ना. वेट मी ट्राय करतो. वाव वाव, काळ्या चण्याची उसळ तर एक्झॅक्टली माईसारखी गेली आहे तुम्ही वहिनी. ब्रिलियंट कमाल झाले, कमाल. ब्रिलियंट ब्रिलियंट. खरंच रे अनिकेत, माईच्या हाताला जी चव आहे ना, अगदी तशीच चव आहे. शांभवी, छान झाला स्वयंपाक. थँक्यू. एक्झॅक्टली. प्लीज प्लीज बाईची तू पण ट्राय कर, खरंच मस्त झालं. खूप मस्त झालंय. त्याच्या अगं, रचना, अगदी तुझ्या हातची चव आहे ग. वत्सला सारखं की वत्सलानेच बनवलंय हिच्या चुका झाकायला? बास बेबी, बास कर. बाईजी, बेबी आत्यांना नका ना ओरडू, त्या बरोबर बोलताय. अगं, म्हणजे मी हा सगळा स्वयंपाक माईंच्या देखरेखीखालीच बनवलाय. मग मी सरळ त्यांना शेजारी उभं केलं आणि त्यांनाच विचारलं, आता फोडणी कशी देऊ, तिखट मीठ किती घालू, सगळं मी त्यांना विचारून बनवलंय. बाई, मी खरंच तिला नुसतं बाजूला उभं राहून सांगितलंय. सगळं तिचं तिने केलंय बघा. म्हणजे मी विचार केला की पदार्थ उगाच बिघडण्यापेक्षा सरळ विचारूनच बनवावा. आणि मी माईंकडनं शिकतच हे सगळं बनवलंय. बाईजी, प्रत्येक घराची एक चव असते, ती उगाच आपण येऊन पटकन बदलली तर कोणाला आवडतं, कोणाला नाही आवडत. म्हणून म्हणलं चला सगळेच पदार्थ शिकून घेऊया. बाईजी, आपण कुठल्याही वयात शिकलो तरी ते कधी वाया जात नाही. शांभवी, अगदी बरोबर ग. माझी नाचून शोधतेस. शिक्षण कधीही वाया जात नाही. अगं, तू समजून उमजून सगळ्यांच्या आवडी जपल्यास ना, यातच सगळं आलं. बाईजी, माई अन्नपूर्णा आहेत या घरच्या. या घराची ओळख त्यांच्या हाताच्या चवीमुळे, आणि ती कायम तशीच राहते. मी हा सगळा स्वयंपाक त्यांच्याकडनं शिकूनच घेणार आहे आता. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. बेबी, ऐकतेस ना सगळं? शिक जरा. याला म्हणतात आदर्श सून.
अगं घर जपावं लागतं, त्याला प्रेमानं बांधून ठेवावं लागतं आणि प्रेमाचा मार्ग दादू आता भरव तिला. अहो परत लाजायचं नाहीये, सांग ना. साकेत दादा, अरे भरव ना पटकन. काय करतोयस, काय लाजतोय? चल 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 भरव. हो हो मी भरवतो. आता तू हो. तर खायला पण लाजतोय. चला 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 आता जेवायला सुरुवात करा. चला 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 चला. बेबी, माझा अपमान होण्यासाठी खूप छान प्रयत्न केलेत ग. पण ज्या शाळेत तू शिकतेस तिथे मी हेडमास्तर आहे, एवढं लक्षात ठेव. उद्या तुझं काय होणार आहे ते बघ आता. अरे झाले झेरॉक्स. दादा एक चहा द्या. हा चहा द्या इकडे. दे दे. एक सेकंड. आणि मी ठेवतो, माझ्याकडे ठेवतो. नाही नाही, एक सेकंड. आधी अनिकेत सरांना दाखवतो, त्यांनी चेक केलं की मी तुम्हाला देतो. डोंट वरी. अनिकेत सरांबद्दल एवढा आदर? तुझ्या मनात असं विष कालवेन की अनिकेत बद्दल तुझ्या मनात टोकाचा राग तयार होईल. हा मोरू काहीही करू शकतो, काहीही. अरे प्रतीक, मी काय म्हणतो, आपण या जमीनधारकांना आजच भेटलो असतो तर बरं झालं असतं की नाही? बरं झालं असतं ना. एक काम आता वेगळं झालं असतं. ऍक्च्युली हा ना. पण नाही, अनिकेत तिकडे थांबला घरी जेवायला. का तर छवीने आग्रह केला. असं करून कामं होत नसतात रे. तुला काय वाटतं प्रतीक? म्हणजे छवीने अडवून अनिकेतचं पागळणं मला नाही योग्य वाटत. आणि हल्ली तर ती छवी सारखं त्याच्या पाठीमागेच असते. मागे पुढे सारखे कायम एकत्र असतात ते. प्रेमवीर प्रतीक, तू असंच छवीसाठी जळत राहणार आहेस, कारण तुझ्या मनातल्या रागाच्या ठेणगीला वारा मी घालणार आहे. वहिनी, अगं तू कशाला आलीस? मी केलं असतं ना सगळं. तू जा, जाऊन आराम कर. हे काय बनवलंय? हा, या भाजीची फोडणी पण तडतडली नाहीये. तुझ्या आईने तुला स्वयंपाक करायला नाही शिकवला? वहिनी, वहिनी, काय काय झालं? सॉरी, काही म्हणत होता? वहिनी, कोणत्या गोष्टीने डिस्टर्बन्स एवढी? काही नाही. बेबी आत्यांवर नाराज आहेस ना? बेबी आत्यांचा राग आला असेल ना? येतो सगळं राग त्यांचा. म्हणजे आपण इतक्या मनापासून काहीतरी बनवलं आणि त्याला उगाचच कोणी नावं ठेवलं तर वाईट वाटणं साहजिकच आहे ग. त्यात तू सून आहेस या घरची. इतक्या आवडीने सगळ्यांसाठी बनवलंस. तुझा मान राखायला हवाय त्यांनी. पण एक सांगू का, वाईट वाटणार नसेल तर? नाही प्लीज. वहिनी, माणसाचा मूळ स्वभाव कधीच बदलत नाही. बेबी आत्यांचा स्वभाव कधीच नाही बदलणार. त्यामुळे त्यांची कुठली गोष्ट ऐकायची, कुठली गोष्ट सोडायची हे तूच ठरव.
का राग करतात ग? मी काय केलं असं वाईट त्यांचं? नाही ग, तू काहीच नाही केलंस. खर तर बेबी आत्यांनी एक स्थळ आणलं होतं दादूसाठी. बर्फी असं नाव होतं त्या मुलीचं. मोरू काकांच्या नात्यातली होती ती. तिला बर्फीलाच या घरची सून करून घ्यायचं होतं, पण या घरची सून तू झालीस. दादूने तुझ्याशी लग्न केलं. तो राग आहे त्यांचा, बाकी काही नाही. आणि तुला सांगू, हळूहळू जाईल तो राग. तू नको लक्ष देऊस त्यांच्याकडे. मी बरं दुर्लक्ष करेन. त्या बेबीला बरोबर धडा शिकवणार आहे. वहिनी, अगं नको लक्ष देऊस, मी तेच सांगते तुला. सोडून दे. तुला माहितीये, आम्हाला या घरात येऊन 15 वर्ष झाली आहेत, पण तरीही बेबी आत्या अजूनही आमचा तिरस्कार करतात. एकदा तर बेबी आत्यांनी आईवर चोरीचा आळ घेतला होता. त्यांना असं वाटलं हे असं केल्याने आम्ही घराबाहेर जाऊ, बाईजी मला घराबाहेर काढेल. मग पुढे काय झालं? मग काय होणार आहे? बाईजीचा विश्वास होता माझ्या आईवर. बाईजीने आधी सगळ्या गोष्टींची शहानिशा केली, खरं खोटं काय ते बघितलं, आणि मग तिला कळलं आईने असं काहीच नाही केलंय. उलट ती बेबी आत्यालाच रागवली. कशा आहेत ना बेबी आत्या? म्हणून मी तुला सांगतेय, तू पण नको विचार करूस. बरं, मी आवरून घेते. बरं, आपण दोघी मिळून आवरूयात. मी बाहेरची भांडी घेऊन येते. बरोबर आहे छवी तुझं. ती बेबी अशी सुधारणार नाही. ती सुधारण्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल. एकदा तर बेबी आत्यांनी आईवर चोरीचा आळ घेतला होता. थँक्स छवी, फॅन्टॅस्टिक आयडिया दिलीस तू मला. आता बघ त्या बेबीची मी कशी वाट लावते ते. सो या आपण आपल्या ऑफिसमध्ये रिनोव्हेशनचं काम सुरू करतोय. त्याचं बजेट वगैरे सगळं काढलंय, सो त्याच्याकडे जर एकदा बघायला लागेल फक्त. ऑल्सो त्र्यंबक रोडची जी आपली कन्याशाळा आहे तिथे वर्धापन दिलंय, डोनेशन दिलंय आपण, त्यामुळे एकदा आपल्याला व्हिजिट करायला लागेल फक्त. पण आपण आता फायनान्सचं बघून घेऊयात. प्रतीक, ती जरा फायनान्सची फाईल दे. प्रतीक, हा काय सर? अरे काय आलं तुला? काही हवंय का? नाही काय नाही, मी जरा वेगळ्या विचारामध्ये होतो, त्यामुळे. पाणी 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 हवं. तर आत का चाललंयस? ते समोर आहे तुझ्या पाणी. घे. सॉरी लक्ष नाही केलं. आय एम ओके. अरे दे, फाईल दे. हा, काय झालंय का तुला आज? काय नाही. बरं ऐक ना प्रतीक, मी उद्या जरा लवकर येणार आहे ऑफिसला. दिवसभराच्या सगळ्या मीटिंग्स व्यवस्थित प्लॅन कर. अजिबात नाही. तू ऑफिसला जाणार नाहीये, सुट्टी घे. आणि ते काय आता किती दिवस आराम करू आता मी? इतका दिवस झाला तेवढा आराम पुरे झाला. आता कामाला लागलं काही पाहिजे. मी येणार आहे ऑफिसला. नाही जरा वहिनी बरोबर टाइम स्पेंड कर, तिची काळजी घे. अरे आणि ऑफिसचं काय, ऑफिसचं मी आणि छवी बघतो ना, त्याचं नको टेन्शन घेऊस तू. हा एक्झॅक्टली, छवी असेल तर काही टेन्शनच नाही ना. म्हणजे छवीला कसं सगळ्या गोष्टीतलं सगळं माहिती आहे ना, सगळ्या डिपार्टमेंटची माहिती आहे छवीला. त्यामुळे कामाच्या बाबतीत काही टेन्शनच नाही ना. असं करेक्ट बोलतोयस तू. सी, आम्ही करू सगळं मॅनेज. तू छान तुझं लग्न एन्जॉय कर. ठीक आहे, मी थांबतो घरी. हो, पण मला सगळ्या गोष्टींच्या अपडेट्स वेळच्या वेळी आल्या पाहिजेत, कळलं? येस बॉस. यस सर. प्रतीक, तुला जायचं असेल तू जाऊ शकतोस. हा, काम झालंय आपलं. गुड डे. गुड डे. सी यू. बाय. बाय सर. बाय. प्रतीक, हा. दरवाजा तिकडे. येस, बाय. बाय.
अरे एवढी भूक लागली, हा पार्सलवाला कुठे राहिला? हॅलो, हा बर्गर कॉर्नर डिलिव्हरी. अरे कुठे आहे? किती वेळ? अरे तिथे विचारा ना, डाव्या बाजूला प्रगती बंगला. नाही दिसत आहे म्हणजे? अरे राजगुरूंचा बंगला दिसत नाही म्हणजे? थांबा, मीच येते तिथे, मी दिसेन तुला बरोबर. ऐक बर, त्याची चांगली ना कंप्लेनच करते. भूक लागली, मगासपासून कावळे ओरडतायत पोटात. चला, मोरू पण नाही. नाही, शी, इथे नको. Best. बेबी, तयार राहा. थोड्याच वेळात खूप मोठा धमाका होणार आहे. तुझ्यावर चोरीचा आळ येणार आहे. बाई आजी, छवे, साकेच्या लग्नाचे सगळे कुळाचार पार पडले ना, ते दोघं बाहेर कुठेतरी फिरायला झालं मोकळे. पण आता काय राहिलं अजून? नव्या सुनेच्या हातून अजून देवीची ओटी भरायची. वा, उद्या ओटी भरण्याचा कार्यक्रम करून घेऊ आणि त्याची सगळी तयारी तुला करायची आहे. ठीक आहे, चालेल. मला सांग तू काय काय लागणार आहे ते. अगं, खण, नारळ, तांदूळ, साडी, नंतर हिरव्या बांगड्या, थोडीशी मिठाई, नेहमीच सामान ग. ठीक आहे. देवळात जाताना सगळं बरोबर घेऊन चल, विसरू नकोस. अगं, आणि गुरुजींना फोन करून सांग. हो, मी गुरुजींशी बोलले आधीच. फक्त त्यांना एकदा आठवण करून देते आता, आणि ओटीची सगळी तयारी मी करते. तू नको काळजी करूस. छाणी माझी बाई. आणि बाई, हा, तुझं लग्न झाल्यानंतर ना हे सगळं करावं लागणार आहे सासरच्या मर्जीनी, कळलं ना? बाई आजी, माझं लग्न व्हायला खूप वेळ आहे. ग, बाई आजी, बाई आजी. काय ग? ए शांभवी, रडतीस का तू? काय झालं? ए शांभवी, शांत हो आणि बोल बघू काय झालंय, सांग. माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. काय? काय काय झालं? काय झालं? बोल वहिनी, शांत होतो आधी. बाई आजी, तुम्ही जे मला घराण्याचे तोडे दिले होते ते बॅगेत कुठे सापडत नाही. हरवले नव्हते. अगं, असे कसे हरवले? मला तेच कळत नाही. मी सगळीकडे शोधले पण ते कुठेच नाहीये. ते हरवले, ते कुठेच नाहीये. ते तुम्ही दिलेत म्हणून मी खूप छान नीट जपून ठेवले होते. बॅग उघडी ठेवलीशील, आठव ना जरा त्या कुठे ठेवले ते. मी कप्प्यातच ठेवले होते बॅगेच्या. तुम्ही दिले मी बॅगेत टाकले होते पण नाहीये. वहिनी ऐक, मला असं वाटतं ते घरामध्येच असतील कुठेतरी. तू गडबडीत ठेवले असशील कुठेतरी, तुला लक्षात नसेल आता. असं होतं गडबडीमध्ये. आपण सगळे मिळून शोधूया, ठीक आहे? हा हा, चल चल, मी पण येते. चल. हा, चल 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 ये. चला बाहेर ये. मी काही हवंय? आई ऐक ना, तू वहिनीचे तोडे कुठे बघितलेस का? सापडत नाहीयेत. तोडे नाही ग.
काय झालंय? मीच मूर्ख आहे बाई आजी. मला साधे तोडे सांभाळून ठेवता नाही आले. माझ्याच वेंधळेपणामुळे हरवलेत ते. मी घरात आल्या आल्या राजगुरू घराण्याचे तोडे हरवले. हरवले की चोरले की गुपचूप माहेरी पाठवून दिलेस? बेबी, अगं प्रसंग काय, तू बोलतेस काय? गप्प बस जरा. बोलते काय म्हणजे? मी बोललेलं ना तुला पटतच नाही, पण मी जे काही बोलते ना ते खरंच बोलते. पण मला सांग ना मम्मा, ते तोडे किमान 15 तोळ्याची तरी असतील. मग ते असे कसे हरवले? सांभाळून ठेवता येत नाही का? हा, एरवी तर कर्तव्यदक्ष सून असल्याचं मिरवतेस ना तू. बेबी, तोंडाला लगाम लाव. का? मी का गप्प बसू? आधी हिने अंगठी हरवली, आज तिने तोडे हरवले. मम्मा, चूक होऊन एकदाच होत असते. सतत सतत चूक होते ना, त्याला चूक नाही म्हणत. तूच सांगत असते ना. का नाचसुनेला पाठीशी घालतेस तू? मी स्पष्ट सांगते, ही मुलगी राजगुरूंचं वैभव उकळायला आली आहे. ए, कबूल करा, तू अंगठी तोडे माहेरी पाठवलेस. आता विकले असतील तुझ्या आईने. नाही हो, मी असं काही केलेलं नाही. मी असं का करेन? बेबी आता तुम्ही प्लीज शांत व्हा. तिच्यावर आरोप नका करू. वहिनीने काही केलं नाहीये. आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे ना तिच्यावर. ए, आपला नाही तुमचा असेल विश्वास. मला सांगा, घरातल्या घरात ते तोडे गायब कसे काय होतात? मला तर ते कधीच घालायला मिळाले नाही. आणि तू आल्या आल्या गायब केलेस. वा ग वा, तुझी हिम्मत. ए, रडण्याचं नाटक करू नकोस हा. बस, एकमेकावर आरोप करणं बंद करा. तोडे हरवले ते शोधायचे. राजगुरूंच्या घराण्यामध्ये कधी असं झालेलं नाहीये. चोरी झालेली नाहीये. चला, प्रत्येकाच्या खोलीत शोधायला सुरुवात करा. शोधा शोधा, चोरलेली वस्तू घरातच शोधा. शोधणारच. बेबी, तुझ्या रूम पासून पहिली सुरुवात करूया. हा, काय? मम्मा, तुला काय म्हणायचंय? मी तोडे चोरी केले? अगं तू नाही ना चोरलेस, मग कर नाही त्याला डर कशाची? हा, चला तुझी रूम शोधूया पहिली, मग सगळ्या रूम शोधू. बाई, बेबी ताई नाही असं करणार. तुम्ही उगाच त्या ए, तू गप्पा बस गा. माझीच खोली चेक करायची आहे ना तुला? ठीक आहे ना, चला 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 चला. चला, या ना, या चेक करा, या चला, या या ना, या 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 चेक करा ना, या 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 ना, या चेक करा. तू बाहेरच्या लोकांमुळे तू माझ्यावर संशय घेतलास ना? घे ना, चेक कर. बेबी, आरडाओरडा करू नकोस. आणि माझ्याशी बोलताना ना आवाज खाली करून बोलायचं. चेक कर ना मम्मा. हा, हे बघ, इथे आहेत का? इथे आहेत का तोडे? बघ ना. नाही, इकडे या ना. हे बघ बघ, इथे असतील ना, इथे असतील. बेबी येते. तुम्ही प्लीज शांत व्हा ना.
तुम्ही प्लीज चिडू नका. बाई आजीला असं काही म्हणायचं नव्हतं. ए तू आमच्यामध्ये बोलू नकोस. हा घरचा मामला आहे. मध्ये मध्ये पिरपिर करू नकोस. मला शिकवायला जायचं नाही. खरं तर ना तुमच्या नोकरांची खोली आधी चेक करायला पाहिजे होती. पण इथे काय उलटी गंगा वाहते ना. घरच्यांपेक्षा बाहेरचेच लोक जवळचे आहेत. अरे काही झालं तरी बेबीवर आळ टाकायचा. मला कळतंय ना इथे मी राहिलेली कोणालाच बघवत नाहीये. हा पण हे सुद्धा माझं घर आहे. माझ्या वडिलांचं घर आहे. आणि मम्मा तू या घरातून मला बाहेर काढू शकत नाही. बेबी उगाच कांगावा करू नकोस. कुठला विषय कुठे नेतेस तू? हा तुला कोण सांगते का घरात जायला? आणि आता काय चाललंय? हिचे तोडे शोधायचे एवढाच विषय आहे. ठीक आहे ना ठीक आहे. जर तोडे इथे सापडले नाही तर मी जे म्हणेल त्याच्यावर तुला विश्वास ठेवावा लागेल. बेबी बाई पुरे ना. इथे नाही मिळणार आहेत तोडे. आपण खाली जाऊन शोधूया. हा चल दुसरीकडे बघू. चल आपण दुसरीकडे आता जाऊ. कशाला चल 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 ये मम्मा. अगं ये ना. अगं ये माझं कपाट पूर्ण बघ. नाही आता तू माझं कपाट पूर्ण बघूनच जायला पाहिजे. इथे आहे का तोडे बघ ना. हे बघ त्याच्यात आहेत का? सगळं कपाटच चेक कर. कशाला थांबतेस? हे बघ दिवे लाज राखलीस ग. नाही तर मी बाई आजींना काय तोंड दाखवलंस. बेबी बेबी हत्या, तुम्हाला हे तोडे आवडले होते तर मला सांगायचं. माझ्याकडे मागितले असते तर मी दिले असते तुम्हाला. तुमच्याकडे राहिले काय माझ्याकडे राहिले काय एकच गोष्ट आहे. आणि मला लागले असते कधी सणावाराला वगैरे मी मागितले असते की तुमच्याकडे. पण हे बाई आजींनी सुनेचा मान म्हणून दिलेले तोडे तुम्ही हे असं नव्हते घ्यायला पाहिजे. हे तुझी नाटकं बंद करा. तू यात मुद्दाम तोडे ठेवलेस माझ्यावर आळ यावा म्हणून. मम्मा मम्मा माझ्यावर विश्वास ठेव. हे 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 मी नाही घेतलेत तोडे. हे तोडे इथे कसे आले? ओ आत्ता आठवलं मला. आत्ता आठवलं. हे तोडे बेबी आत्याच्या पर्स मध्ये कसे आले ते. लग्नाच्या दिवशी खूप घाई होती ना. वहिनीचं सामान सुद्धा पॅक करायचं होतं आणि घाई गडबडीमध्ये मी ते तोडे त्या पर्समध्ये टाकले. मला असं वाटलं की ती वहिनीचीच पर्स आहे म्हणून मी त्यात टाकले. मला काहीच माहित नव्हतं ती बेबी आत्यांची पर्स आहे म्हणून. आय एम सॉरी वहिनी. माझ्या लक्षात नाही आलं. आय एम सॉरी. आत्ता ती पर्स बघितली तेव्हा मला कळलं की मीच ठेवले होते म्हणून. बोलली म्हातारीची सावली बोलली. नको तिथे तोंड उघडायची हिला इतकी सवय आहे ना. काय गरज आहे आता बेबीचा खापर स्वतःवर घ्यायची. पण नाही सगळीकडे मोठेपणाच मिरवायचा असतो. बावळट. बघितलं मम्मा हे सगळं कोणी केलं? हे सगळं तुझ्या लाडक्या छबीमुळे झालंय. आणि तू काय केलंस? तुझ्या मुलीवर संशय घेतलास. छवी हे तोडे तू पर्स मध्ये ठेवलेस बेबीच्या? हो हो. अच्छा शांभवी छवीला घेऊन जरा बाहेर जा. मला बेबीशी बोलायचं. बाई आजी छवी बाहेर जा. चला चला तुम्ही. चल. अरे तू नको टेन्शन घेऊ साकेत दादा. मी करतो सगळं मॅनेज. अहो पण मी ऑलरेडी बोललोय बोलू शकतो. शांभवी
शांभवी शांभवी काय झालं तुम्ही रडताय का वहिनी काय आलं छवी मी बेबी अत्तांचा विश्वास कसा जिंकू मला खरंच कळत नाहीये. त्या विश्वासच ठेवत नाहीत माझ्यावर, मी काय करू? एक मिनिट तू 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 शांत हो रडू नकोस तू माई मला सांगशील का प्लीज नक्की काय झालंय बोला. आज वहिनीचे तोडे हरवले होते. काय तिला बाय्यजीने जे दिले होते ते. कबूल करा, तू अंगठी तोडे माहेरी पाठवलेस, आता विकले असतील तुझ्या आईने. चला प्रत्येकाच्या खोलीत शोधायला सुरुवात करा. इथे आहे का तोडे? बघ ना, हे बघ ह्याच्यात आहेत का? सगळं कपाटात चेक कर, कशाला थांबतेस? हे बघ